Let's start. Good morning to all of you. आज सुरू करूया आजचं एडिटोरियल. इट इज रिलेटेड टू इन्फ्लेशन. नेमकं काय आहे ते आपण आज बघू. 16 जुलै 16 जुलै इन्फ्लेशनशी रिलेटेड आहे. इन्फ्लेशन अलर्ट. इन्फ्लेशन म्हणजेच काय, जर वस्तूंचे जे भाववाढ म्हणतो आपण, दरवाढ किंवा भाववाढ जे असते त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. इन्फ्लेशन अलर्ट ऑन रायझिंग प्राइसेस. रायझिंग RISING, रायझिंग वाढणारे. सो इन्फ्लेशन अलर्ट ऑन रायझिंग प्राइसेस, जशा की प्राइस वाढत आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फ्लेशन बद्दलची सूचना. अलर्ट म्हणजे सूचना, अवेअर करणं, अलर्ट करणं. ठीक आहे. सो इन्फ्लेशनशी रिलेटेड एक कोट आहे, जेम्स कुक यांनी सांगितलेलं. इन्फ्लेशन मेक्स वेल्थीएस्ट पीपल रिचर अँड मासेस पुअरर. इन्फ्लेशनमुळं जे वेल्थीएस्ट पीपल आहे, जे ऑलरेडी रिच आहेत, ते काय बनतात तर अजून जास्त रिच बनतात. आणि जास्तीत जास्त लोक जे आहेत ते मासेस पुअरर. मासेस म्हणजेच काय, जास्तीत जास्त वर्ग जो आहे तो काय बनतो, गरीब वर्ग जो आहे तो अजून गरीब बनतो. ओके, स्टार्ट करूया मग आजचं एडिटोरियल. याची हेडलाईन आहे रायझिंग प्राइसेस डिस्पाइट द डिप्रेस डिमांड इज कॉज फॉर डिस्क्वाइट. डिस्क्वाइट याचा अर्थ नर्वसनेस, उदासी ज्याला म्हणतो आपण, तर ते आहे. सो तसं डिस्क्वाइटचा अर्थ शांत नसणं अशाशी रिलेटेड असतं, पण इथं जो अर्थ आहे तो डिस्क्वाइट म्हणजेच काय, नर्वसनेस, डिप्रेशन. सो रायझिंग प्राइसेस डिस्पाइट द डिप्रेस डिमांड. डिप्रेस मीन्स कमी असणारी. प्राइस जे आहेत ते वाढत चाललेले डिस्पाइट द डिप्रेस डिमांड. डिमांड ही ऑलरेडी कमी असून सुद्धा प्राइस जे ते काय होत चालले, वाढत चाललेत. इज अ कॉज फॉर डिस्क्वाइट. यामुळे जे काय होते, डिस्क्वाइट जे उदासी जी आहे ती खूप जास्तीची काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळं परिणाम काय होतोय तो आपण आता यामध्ये बघूया. The last thing that India's pandemic hit economy needs is that inflation. The last thing, एक शेवटची थिंग, that India's pandemic hit, भारताच्या पॅन्डेमिक मुळे, म्हणजे जे इंडियामध्ये जे कोरोना व्हायरस मुळे जे पॅन्डेमिक झालेलं आहे त्यामुळं जर सगळ्यात जास्त कुणावर इम्पॅक्ट झालेला असेल तर ती इकॉनॉमी आहे. नीड्स इज दॅट इन्फ्लेशन. कोणतं इन्फ्लेशन? ऍक्सिलरेटिंग इन्फ्लेशन. म्हणजेच कोणतं, जे वाढणारं म्हणू शकतो आपण. सो इन्क्रीज करण्याशी रिलेटेड आहे, बूस्ट आहे आणि ऍक्सिलरेटिंग आहे. ऍक्सिलरेटिंग ING वाला फॉर्म आहे. आपल्याला ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म पाहिजे होता म्हणून मग ING किंवा ED वाला फॉर्म आपण वापरू शकतो. इथे ED वाला नाहीये तर ING वाला फॉर्म आहे, म्हणून मग ऍक्सिलरेटिंग इन्फ्लेशन हा आपल्याला करेक्ट राहील. ओके, so the last thing that India's pandemic hit economy needs is accelerating inflation. Okay, and yet that is precisely what the latest data point to. आणि तरी सुद्धा yet that is precisely what the latest data point to. आणि जसं की इंडियाच्या इकॉनॉमीवरती कोरोना व्हायरसमुळे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट इकॉनॉमीवरती झालाय, पण तरी सुद्धा काय केलं जात आहे की इन्फ्लेशन जे आहे ते अजूनही काय आहे, स्टील म्हटलेलं आहे, येट म्हटलेलं आहे, तर ते वाढत चाललेलं आहे. प्रिसाइजली व्हॉट द डेटा, लेटेस्ट डेटा पॉइंट टू. मग यावरनं असं दिसतं की जरी डिमांड ही कमी होत असली तरी सुद्धा, इकॉनॉमीला जरी हिट झालेलं असलं तरी सुद्धा जी काही भाववाढ आहे, दरवाढ जी आहे ती मात्र अजूनही कमी झालेली नाही आहे, ती अजूनही वाढते. असं सध्याच्या काळात आलेला जो डेटा समोर आलाय त्या डेटावरनं असं आपण म्हणू शकतो. जून's रिटेल इन्फ्लेशन रीडिंग ऑफ 6.1% इज वरिंग. जून मधली जी रिटेल इन्फ्लेशन, रिटेल म्हणजे ज्या दैनंदिन वस्तू, डेली नीड्स ज्या आहे त्यांचं जर रीडिंग आपण बघितलं तर ते किती आहे, 6.1% इज वरिंग. 6.1%, याच्यापेक्षा एवढं आहे. हे खरंच काळजी करण्यासारखं आहे. पर्टिक्युलरली सिन्स इट वॉज द फर्स्ट मंथ वेन द इकॉनॉमी रिओपन फ्रॉम द क्रिपलिंग लॉकडाऊन्स ऑफ द प्रिसिडिंग 2 months. जर आपण बघितलं ज्या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये जो महिना, जसं की क्रिपलिंग मीन्स क्रिपल म्हणजे रांगणे. ठीक आहे. सो क्रिपलिंग लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन मध्ये जी आपली लडखळणारी अडखळणारी अशी जी इकॉनॉमी होती ती ज्यावेळेस ओपन झाली, रिओपन झाली, तर त्याच वेळेस मागच्या 2 महिन्यामध्ये काहीच नव्हतं. अचानक जून महिन्यामध्ये ते ओपन झालं. त्यावेळेस इन्फ्लेशनची जी रीडिंग भेटली ती आहे जवळपास 6.1%. 6.1% एवढी ती आपल्याला भेटलेली आहे. ओके, सो इथे आन्सर असेल ए, ऍक्सिलरेटिंग. क्लिअर. नेक्स्ट,
while the disruption caused to the dash of goods and services as a result of the nation while the disruption caused to the dash of goods and services as a result of the nationwide shutdown can to an extent explain the acceleration in price gains that these happen despite depressed demand is cause for disquiet. While the disruption caused disruptions म्हणजेच काय डिस्रप्शन ज्यामध्ये उदासी म्हणू शकतो आपण कॉज ही जी उदासी तयार झालेली आहे द डॅश ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज अ रिझल्ट ऑफ द नेशन वाईड शटडाऊन सगळीकडे पूर्ण नेशन मध्ये जे काही शटडाऊन करण्यात आलेलं होतं कशामध्ये सप्लाय का डिमांड सप्लाय गुड्स आणि सर्व्हिसेस जे त्यांचा सप्लाय जो आहे तो काय झाला होता जगामध्ये कमी झाला होता का कमी झाला होता कारण सगळीकडे शटडाऊन होतं लॉकडाऊन होतं आणि कॅन टू अन एक्सटेंट एक्सप्लेन द ऍक्सिलरेशन इन प्राइस गेन्स यामुळे सुद्धा काय झालं होतं की सप्लाय कमी होऊन गेला आणि सप्लाय कमी होऊन गेल्यामुळे एक मोनोपोली मार्केटमध्ये निर्माण झाली ज्यांच्याकडे माल आहे ते लोक काय करतील तो माल जास्त किमतीला विकतील आणि यामुळे सुद्धा प्राइस मध्ये गेन्स जे आहेत ते झालेले आहेत दॅट दिस हॅपन डिस्पाइट डिप्रेस डिमांड इज अ कॉज फॉर डिस्क्वाइट आणि यामुळेच काय झालंय की डिमांड जरी कमी झाली असली तरी पण वस्तूंचा सप्लाय जो आहे तो सप्लाय प्रॉपर सप्लाय नसल्यामुळं कारण ऑल ओव्हर नेशन मध्ये पूर्ण शटडाऊन होतं आणि त्यामुळं प्रोडक्शन नाहीये सप्लाय जेवढं आहे तेवढंच पाठवलं जातंय आणि मग तो प्रॉपर सप्लाय नसल्यामुळं काय झालं डिमांड जरी घटलेली असली डिमांड जरी कमी झालेली असली तरी सुद्धा जेवढा माल आहे त्या मालाला मात्र काय झालं त्यासाठी ज्या प्राइसेस आहे त्या मात्र काय होऊन गेल्या वाढल्या आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर डिस्क्वाइट एक अनइझनेस किंवा नाराजी ज्याला म्हणतो आपण ती सगळीकडे पसरली गेलेली आहे सो इथं व्हाईल द डिस्रप्शन्स कॉज टू द सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज अ रिझल्ट म्हणून मग सप्लाय करेक्ट आन्सर असेल सो द करेक्ट आन्सर इज बी फॉर बायको ओके नेक्स्ट अ क्लोजर लुक ॲट द कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे असतात त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे इंडेक्स आहे त्यामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जर आपण बघितला तर क्लोजर लुक जर घेतला त्याच्याशी रिलेटेड तर दॅट प्राइसेस इन द फूड अँड बिवरेजेस रोज अँड ॲव्हरेज 7.3% इयर ऑन इयर जर मागच्या काही दिवसांमधलं आपण जर कन्सिडर केलं जवळून जर बघितलं तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे आहे ती जवळपास फूड आणि बिवरेज या सेक्टरमध्ये 7.3% जास्त वाढलेली आहे विथ द की प्रोटीन सोर्सेस ऑफ पल्सेस अँड प्रोडक्ट सर्चिंग 16.7 मग आपण जर बघितलं जवळून जर इंडेक्स जे ते चेक केलं CPI याला म्हणतात कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ठीक आहे सो फूड आणि बिवरेज अन्न आणि बिवरेजेस जे आहेत म्हणजे कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे जे येतात त्याच्याशी रिलेटेड सो फूड आणि बिवरेज मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 7.3% इंडेक्स जो आहे तो काय झालेला आहे वाढलेला आहे विथ की प्रोटीन सोर्सेस यामध्ये जे की मेनली कुठे वाढ झालेली आहे तर पल्स अँड प्रोडक्ट्स म्हणजे की प्रोटीनचे सोर्सेस असणारे जे काही पल्स आहे कडधान्य मोड धान्य वगैरे जे म्हणतो आपण सो ज्यांच्यामध्ये प्रोटीन आहे अशांची किंमत जी आहे ती जवळपास 16.7% काय झालेली आहे वाढलेली आहे सो जर आपण बघितलं जवळून बघितलं तर मोस्टली फूड आणि बिवरेज या ग्रुपमध्ये 7.3% वर्षाच्या वर्षाला 7.3% एवढं काय झालेलं आहे तर आपली जी इन्फ्लेशन आहे ते वाढलेलं आहे प्राइस इन्फ्लेशन जे आहे ते झालेलं आहे यामध्ये मोठा रोल प्ले कोण करतं तर प्रोटीनचे सोर्स असणारे असे कडधान्य किंवा प्रोडक्ट्स जे आहेत त्यांच्यामध्ये 16.7% एवढी काय झालेली आहे इन्क्रीज जे आहे ते इन्फ्लेशन जे आहे ते झालेले आहे ठीक आहे सो अ क्लोजर लुक ॲट द कन्झ्युमर प्राइस इंडेक्स डॅश दॅट काय येईल सांगा इंडेक्स आहे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता काय येईल ऑप्शन जो पण ऑप्शन येईल त्या ऑप्शनला काय असलं पाहिजे प्राइस इंडेक्स आहे सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर ऑप्शनच्या नंतर वर्बला यस किंवा ES लागेल सो द करेक्ट आन्सर विल बी ए रिव्हिल्स ठीक आहे शोज दॅट पण चाललं असतं पण यस ES वापरलेलं कोणतंच नाही आहे दुसरा आहे डिस्क्राइब्स पण डिस्क्राइब्स यस या ठिकाणी डिस्क्राइब्स ची गरज नाही कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा डिस्क्राइब नाही करत आहे तो रिव्हील करतोय शो करतोय त्याचा अर्थ इंडिकेट करतोय ठीक आहे क्लिअर सगळ्यांना अजून कोणते कोणते प्राइस आहेत ते आपण बघू मीट अँड फिश मटन आणि फिश क्लाइम्बिंग 16.2%
जसे की आपल्याला माहिती आहे की मीट आणि फिश हे जे आहे ते 16.2% वाढलेले आहे. आपल्यापैकीच नॉनव्हेज खाणारे लोक, मग जे कोणी लोक आहेत त्यांनी काय केलंय, मटन आणि फिशच्या प्राइस सुद्धा वाढवून टाकल्या. घरी बसले मग काय काम करणार, मग काहीतरी खायचं आणि मग त्यामध्ये काय मटन आणि मासे, मग ज्यांना ज्यांना ते आवडतात, वार ठरलेले असतील 2-3, संडे तर फिक्स असेल, मग यामुळे काय झालं, डिमांड जी आहे ती अजून जेवढा माल आहे त्यानुसार काय होत गेलं, ते अजून वाढत गेलं आणि म्हणून मीट आणि फिश यांची जी प्राइस इंडेक्स आहे ती 16.2% वाढलेली आहे. अँड मिल्क अँड इट्स डेरिव्हेटिव्ह रायझिंग 8.4%. आणि जर मिल्क, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जर आपण बघितले तर ते जवळपास कितीने वाढले, 8.4%, जवळपास 8.4% ते वाढलेले आहेत. ओके. इन्फ्लेशन इन द फूड कॅटेगरी, जे मागे सांगितलं होतं की प्रोटीनचे जे सोर्स आहे त्यांच्यामध्ये जी वाढ झालेली आहे त्याच्याच पुढे कंटिन्यू केलंय. मीट आणि फिश यांची प्राइस इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये 16.2% इन्क्रीमेंट झालेली आहे. तेच मिल्क आणि मिल्कचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये 8.4% वाढ झालेली आहे. ठीक आहे. इन्फ्लेशन इन द फूड कॅटेगरी वुड हॅव बीन मच डॅश बट फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट मॉडरेटिंग द गेन्स ॲज अँझायस ग्रोवर्स लाईक सोल्ड द पेरिशेबल ॲट डिस्ट्रेस रेट. ठीक आहे, ते पुढचं नंतर बघू. इन्फ्लेशन इन द फूड कॅटेगरी, अन्नधान्य जे आहे त्या कॅटेगरी मधलं जे इन्फ्लेशन आहे, वुड हॅव बीन मच डॅश मच स्लोवर, मच फास्टर, मच फास्ट, फास्टेस्ट, काय येईल सांगा अंदाज, ABCD काही सांगता येईल? चॅट बॉक्स जागी ना सगळे का झोपले? ठीक आहे. जर आपण बघितलं ओव्हरऑल काय होतंय, बी बी बी, योगिता शेखर करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर इज बी. काय होतंय, फास्टर पाहिजे. मच ज्या ज्या वेळेस येतं त्या त्या वेळेस त्याच्यासोबत कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आपल्याला माहिती आहे मच सोबत आपण मच मोर ब्युटिफुल असं वापरतो. मच आणि ब्युटिफुल असं नाही येणार. सेम तसंच इथे सुद्धा मच सोबत फास्ट नाही येणार, तर फास्टर यायला पाहिजे. का? कारण मच हा काय करतो, कंपॅरेटिव्ह वाल्या फॉर्म सोबत वापरला जातो. ठीक आहे. सो म्हणून मच फास्टर. बरं, मच स्लोवर पण येऊ शकतं, पण पुढे बट आलेले आहे आणि पुढच्या पार्ट मध्ये जे आहे ते स्लोवर बद्दल बोललेले आहे. सध्या वाढलेले फास्ट आहे म्हणून मग इथं करेक्ट आन्सर असेल बी, फास्टर. ठीक आहे. सो मच फास्टर बट फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. पण तसं जर बघितलं तर व्हेजिटेबल आणि फ्रुट्स जे आहेत त्यांच्या बाबतीत मॉडरेटिंग गेन्स. मग त्यांच्यामध्ये जर आपण बघितले तर काय होतंय, गेन्स जे आहेत ते मॉडरेट होत आहे. व्हेजिटेबल आणि फ्रुट्स जे आहेत त्याच्यामध्ये काय हळूहळू ग्रो होते मार्केट. प्राइस जे आहेत ते काय होतात, हळूहळू गेन होत आहे. लाईकली सोल्ड द, जसं की मॉडरेटिंग मीन्स स्टेबल गेन्स म्हणजे ठरलेले ठराविक गेन्स मिळणाऱ्या प्राइस ॲज अँझायस ग्रोवर्स. अँझायस मीन्स एन्झायटी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फ्युचर बद्दल काही अनश्युअर असणं आणि काही तर्क लावणं. सो त्याच्याबद्दलची भीती असते, मग त्याला आपण एन्झायसनेस म्हणतो. सो एन्झायस ग्रोवर्स जे भविष्याबद्दल विचार करून ग्रो करतायत अन्नधान्य, लाईकली सोल्ड द पेरिशेबल ॲट डिस्ट्रेस रेट्स. मग हे जे आहेत पेरिशेबल, PERISH, पेरिश ज्या ज्या ठिकाणी येतं त्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ असतो लॉस होणं किंवा नष्ट होणं, डिस्ट्रॉय होणं. ठीक आहे. सो मग पेरिशेबल प्रॉडक्ट म्हणजेच काय, असे शेतकरी की जे लोक व्हेजिटेबल किंवा फ्रुट्स पिकवतात ते लोक मॉडरेटिंग गेन्स, त्यांना जे तर कमीत कमी म्हणजे स्टेबल गेन मिळावा या हिशोबाने ते विचार करतात. पण ते विकण्यासाठी म्हणून ते प्रॉडक्ट कसं बघितलं तर पेरिशेबल आहे ॲट अ डिस्ट्रेस रेट, म्हणून ते काय करतात, नष्ट होणार आहे 3 दिवसात 4 दिवसात ते खराब होतील आणि म्हणून ते काय करतात, कमी सोल्ड द पेरिशेबल ॲट डिस्ट्रेस रेट, रिझल्टिंग इन फ्रूट शोविंग अ 0.7% डिफ्लेशन. आणि म्हणून फ्रुट्स जे आहेत त्यांच्यामध्ये जवळपास इन्फ्लेशनच्या ऑपोजिट जे असतं दॅट इज द डिफ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे प्राइस वाढणं, डिफ्लेशन म्हणजे प्राइस कमी होणं. सो जसे की यामध्ये आपण बघितलं की सोल्ड द पेरिशेबल ॲट डिस्ट्रेस रेट, जसं की काही शेतकऱ्यांनी जे पण फ्रुट्स असतील त्यामध्ये पेरिशेबल असल्यामुळं ते कमी किमतीला, डिस्ट्रेस रेट्स, कमी किमतीला काय करून टाकलं, विकून टाकलं. त्यामुळं फ्रूट सेक्टरमध्ये 0.7%चं डिफ्लेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आणि व्हेजिटेबल्स पोस्टिंग अ मार्जिनल 1.9% गेन. आणि व्हेजिटेबल मध्ये जर आपण म्हटलं तर जवळपास 1.9% गेन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे जे की निग्लिजिबल आहे, तेवढं जास्त नाहीये. ओके.
लक्षात आलं. इथे ओव्हरऑल सगळे सेक्टर जे आहेत ते कन्सिडर केलेत, कुठे वाढ कशी झाली त्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि यात कमी झालेलं कोण आहे? फ्रूट आणि व्हेजिटेबल्स. फ्रूट जे आहेत त्याच्यामध्ये मात्र डिफ्लेशन बघायला मिळालं 0.7%. ठीक आहे. बघूया पुढे. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन विच इन्क्लुड्स पेट्रोल अँड डिझेल also posted a 7.1% jump. मग जसे की आपण बघितलं ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन विच इन्क्लुड्स, ज्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट, ज्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल लागणार आहे, ते सुद्धा जवळपास 7.1% वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. द रिसेंट सस्टेन मीन्स कंटिन्युअस increase in fuel prices is expected to feed dash into higher cost for transporting farm produce, and it is therefore hard to envisage food prices softening at least in the near term. The recent सध्याची असणारी continuous increase in fuel prices ही अजून जास्त वाढणारी आहे, is expected to feed dash into काय येईल सांगा? feed from, feed through, feed grown, feed under, feed to. सांगा काय असेल आन्सर? चॅट बॉक्स पटपट मेसेज करा. सगळ्यांना दिसते स्क्रीन? ठीक आहे. सी म्हणणं आहे, बी म्हणणं आहे काही जणांचं. ठीक आहे. सी. ठीक आहे. अजून सी. व्हेरी गुड. चुकलेलं आहे आन्सर. आन्सर आहे बी, थ्रू. का बरं थ्रू? बघा, फीड थ्रू इट इज अन इडियम. फीड थ्रू जी आहे ती एक त्याला फ्रेजल वर्ब म्हणतो आपण. त्याचा अर्थ जो आहे इज एक्सपेक्टेड टू फीड थ्रू इनटू हायर कॉस्ट फॉर ट्रान्सपोर्टिंग फार्म प्रोड्यूस अँड इट इज देअरफॉर हार्ड टू एनविसेज. आता बघा इथं काय नेमकं होतंय, नीट वाक्य समजून घ्या. द रिसेंट सस्टेन इन्क्रीज इन फ्युल प्राइसेस इज एक्सपेक्टेड टू फीड डॅश इनटू हायर कॉस्ट फॉर ट्रान्सपोर्टिंग फार्म प्रोड्यूस. एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीतून काय होते, पुढे पास होते. एका गोष्टीचा इफेक्ट हा दुसऱ्या गोष्टीवरती सुद्धा होतोय आणि म्हणून त्याच्या माध्यमातून ही प्राइस वाढणार आहे. द रिसेंट सस्टेन इन्क्रीज इन फ्युल प्राइसेस, सध्याच्या इन्क्रीज होणाऱ्या फ्युल प्राइसेस जर आपण बघितल्या, यातून एक्सपेक्ट केलं जातं की त्यातूनच फीड थ्रू, त्यामुळेच काय होईल, इन्क्रीज होईल. फीड थ्रू इनटू हायर कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टिंग फार्म प्रोड्यूस. याचाच परिणाम काय होणार आहे, फार्म प्रोड्यूस जे आहे त्याची जी प्राइस आहे त्याचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्राइस काय होईल, वाढेल. म्हणजेच काय, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून वाढते. सो म्हणून इथं आपल्याला फीड थ्रू म्हणजे काय, ह्याच्या माध्यमातून ती वाढली गेली. ओके. सो टू फीड थ्रू इनटू हायर कॉस्ट फॉर ट्रान्सपोर्टिंग फार्म प्रोड्यूस अँड इट इज देअरफॉर हार्ड टू एनविसेज. एनविसेज मीन्स अनएक्सपेक्टेड. आपण त्याच्याबद्दल काही अंदाज लावू शकत नाही. फूड प्राइसेस सॉफ्टनिंग ऍट लिस्ट इन द नियर टर्म. मग तसं जर आपण बघितलं तर ह्यामुळं काय होणार आहे, डिझेल आणि पेट्रोलच्या प्राइसेस ज्या वाढत आहेत कन्सिस्टंटली, सस्टेनेबली, तर त्यातूनच काय होईल, तर ट्रान्सपोर्टची कॉस्ट जी आहे, जे शेतामध्ये पिकवलं जाईल ते त्याला ट्रान्सपोर्ट करण्याची जी कॉस्ट आहे ती वाढली जाईल. आणि ती वाढल्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फूड प्राइसेस जे आहेत तर सॉफ्टनिंग होणं, सॉफ्टनिंग मीन्स कमी होणं, हे मात्र येणाऱ्या टर्म मध्ये आपल्याला अशक्य आहे, अनएक्सपेक्टेड आहे. ते कधीही वाढू शकणार नाही, असं आपण विचार पण करू शकत नाही की ते कमी होतील म्हणून. ओके. म्हणजे काय, फूड प्राइसेस जे आहेत ते अजून वाढतील कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जी आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना? चलायचं पुढे. नेक्स्ट, the rapid and timely onset of the monsoon in June with higher rainfall does offer some reassurance. assure करणं, आपण दोन शब्द माहिती असतील, ॲश्युअर आणि इन्शुअर. इन्शुअर म्हणजेच काय, मॉनिटरी टर्म मध्ये, मनीच्या फॉर्म मध्ये काही ना काहीतरी परत देणं. आणि ॲश्युरन्स मीन्स इट कॅन बी व्हर्बल, ओरली पण देऊ शकतो किंवा रिटर्न मध्ये पण असू शकतो. सो द रॅपिड अँड टाइमली ऑनसेट एक्झॅक्ट वेळेवरती, ठरलेल्या वेळेला तो आल्यामुळं मान्सून जो आहे या वेळेस जो आहे ठरलेलं आहे त्याच वेळेला, आणि रॅपिड जास्त स्पीडने आल्यामुळं, विथ हायर रेनफॉल जास्तीचा पाऊस झाल्यामुळं, डज ऑफर सम रिअश्युरन्स, त्यामध्ये मात्र आपल्याला रिअश्युरन्स थोडाफार
मिळू शकतो, कारण मान्सून जो आहे तो वेळेवर सुरू झालेला आहे. दॅट द रेन्स सस्टेन द अर्ली मोमेंटम अँड कव्हर्स द की ॲग्रेरियन हार्डलँड. दॅट द सांगा अंदाज काय येईल. dash dash the rains sustain the early momentum म्हणजे speed and cover the key agrarian heartland adequately. The prospects for a bountiful harvest and a resultant. काय येईल. सिद्धी पटेल, AK-47, Vivo 1606. सगळ्यांचा करेक्ट आन्सर आहे ए. इफ करेक्ट आहे. इफ द रेन्स सस्टेन, जर असाच सस्टेन करत राहिला रेन तर काय होईल, त्यातून हळूहळू जे आहे तर अर्ली मोमेंटम. करेक्ट आहे आयशा, बरोबर आन्सर आहे. चला, व्हाईल तर येणार नाही, कारण आपल्याला कंटिन्यू म्हटलेलं आहे. पुढे गेल्यानंतर एक कॉमा आहे, त्यानुसार मग शक्यतो तिथे व्हाईल येण्याचा काही स्कोप नाही आहे. मग इथे असेल इफ, जर असाच पाऊस राहिला तर याच मोमेंटमनी, मोमेंटम मीन स्पीड, अँड कव्हर द की ॲग्रेरियन हार्टलँड. हार्टलँड म्हणजेच काय, फील्ड ज्याला म्हणतो आपण. ॲग्रेरियन म्हणजे शेतीशी रिलेटेड. असाच पाऊस आणि जिथे जिथे शेती आहे त्या एरियामध्ये याच पद्धतीने तो पडला ॲडिक्वेटली, परिपूर्ण. द प्रॉस्पेक्ट फॉर अ बाउंटिफुल, बाउंटी मीन्स प्लेंटी, भरपूर. द प्रॉस्पेक्ट फॉर अ बाउंटिफुल हार्वेस्ट, मग त्या माध्यमातून जे काही संपन्नता आहे, हार्वेस्ट मध्ये जी संपन्नता आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते. अँड अ रिझल्टंट मॉडरेशन इन फूड प्राइसेस लेटर इन द इयर आर ब्राईट. आणि हे जर राहिलं तर त्या माध्यमातून येणाऱ्या वर्षामध्ये हे प्राइसेस ज्या आहेत त्या जरा थोड्याफार कुठेतरी चमकणाऱ्या, शायनिंग ज्या आहेत त्या असू शकतील, म्हणजेच काय, मॉडरेट असतील. जर समजा असाच रेन राहिला आणि याच पद्धतीने जिथे जिथे गरजेचं आहे तर तिथे तिथे जर तो पडला तर त्या माध्यमातून प्रोडक्शन हे भरपूर निघेल, हार्वेस्ट भरपूर होईल आणि त्या माध्यमातून प्राइसेस ज्या आहेत त्या मॉडरेट तरी राहण्यासाठी जी आहे ती मदत होऊ शकेल. हा थोडासा रिअश्युरन्स, पुन्हा ॲश्युरन्स मिळत आहे. कुणाकडनं, रेन कडनं, मान्सून सीझन कडनं. ओके, नेक्स्ट बघूयात. स्टील फॉर नाउ व्हेजिटेबल प्राइसेस आर रिपोर्टेड टू बी सर्जिंग. सर्ज मीन्स इन्क्रीज होणं. बऱ्याचशा एडिटोरियल मध्ये आपण आता 4-5 एडिटोरियल जे बघितले त्यात सर्ज हा आलेला आहे. सो स्टील फॉर नाउ, सध्या जर आपण बघितलं तर व्हेजिटेबल प्राइसेस आर रिपोर्टेड टू बी सर्जिंग, त्या इन्क्रीज होणाऱ्या, वाढणाऱ्या. And providers of goods and services are exploring ways to insulate their businesses financially from the weak demand. मग जर आपण बघितलं की सध्या मात्र व्हेजिटेबलचे प्राइसेस जे आहेत ते जरा इन्क्रीज होणार आहेत आणि प्रोव्हायडर्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर एक्सप्लोरिंग वेज टू इन्सुलेट देअर बिझनेसेस. आणि व्हेजिटेबलचे प्राइस वाढत आहे, पण जे बिझनेस आहे, गुड आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे, तर अशा लोकांचे मात्र ते लोक स्वतःचा बिझनेस कसा इन्सुलेट करता येईल. इन्सुलेट मीन्स प्रोटेक्ट करता येईल. इन्सुलेशन टेप असतं बघा, मग इन्सुलेट करणं म्हणजे प्रोटेक्ट करणारा टेप. ठीक आहे, सो इन्सुलेट मीन्स प्रोटेक्ट करणं देअर बिझनेसेस फायनान्शियली फ्रॉम द वीक डिमांड. मार्केटमधली डिमांड इतकी कमी आहे की त्यानुसार स्वतःला सस्टेन करण्यासाठी हे लोक सध्या काय करतायत, प्रयत्नशील आहेत. कोण, बिझनेसमॅन. आणि व्हेजिटेबलच्या प्राइस मात्र बऱ्यापैकी इन्क्रीज होत आहेत. स्टील कंपनीज रिसेंटली अनाउन्स दे विअर डॅश prices in response to rising costs related to iron ore and the COVID-19 pandemic. बघा काय करतायत, जे स्टील कंपनीज आहेत त्यांनी रिसेंटली अनाउन्स केलंय की ते लोक काय करतील, प्राइस डॅश करतील. सांगा. राहुल सांगतायत सी आन्सर. अजून रायझिंग असेल, रेझिंग असेल. आयशा सांगताय सी. AK-47 सांगताय डी. Vivo 1606 सांगताय सी. ठीक आहे. सो सगळ्यांचे आन्सर चुकलेले आहेत. द करेक्ट आन्सर इज ए, रेझिंग प्राइसेस इन रिस्पॉन्स टू रायझिंग कॉस्ट. पुढे वाचा. बी किंवा सी पुढचे जर म्हटलं समजा तर दे वेअर आलेलं आहे म्हणजे वरचा ING वाला फॉर्म येणार आहे. दे हा सब्जेक्ट आहे म्हणजे ऍक्टिव्ह वाला व्हॉइस आहे, सिंपल ऍक्टिव्ह वाला स्टेटमेंट होतं आणि म्हणून इथं रेझिंग आलं पाहिजे. RAISING. का बरं RISING काय होतं, सेमच आहे, पण प्रॉब्लेम काय की रायझिंग ही उभरती आणि रेझिंग ही वाढवणारी. ठीक आहे. सो दे वेअर रेझिंग प्राइसेस इन रिस्पॉन्स टू रायझिंग कॉस्ट. ठीक आहे.
पुढे रायझिंग वापरलं गेलंय, म्हणून आपल्याला इथे सध्या जे आहे कॉस्टला राईज करणं आणि प्राइसला जे आहे ते रेज करणं म्हणजेच काय अस्तित्वात आणणं याच्याशी रिलेटेड, म्हणून करेक्ट आन्सर असेल ए. सो रिसेंटली अनाउन्स दे वेअर रेजिंग प्राइसेस इन रिस्पॉन्स टू रायझिंग कॉस्ट. आणि का वाढवत आहेत तर रायझिंग कॉस्ट, ज्या काही कॉस्ट आहेत त्या वाढल्या जात आहेत रिलेटेड टू आयर्न ओर. आणि त्या कशामुळे वाढत आहेत, आयर्न ओर जो आहे म्हणजेच काय जे लोखंडाचे लोह ज्याला म्हणतो आपण त्याचे जे ओर आहे त्याचे जे ज्याच्यापासून आयर्न बनवलं जातं त्याची प्राइस वाढल्यामुळं आणि कोविड पॅन्डेमिक मुळे जी डिमांड कमी झाली आहे ती कमी झालेल्या डिमांडमुळे काय केलं जाणार आहे तर आपण प्राइस ज्या आहेत त्या काय करणार आहेत, स्टील कंपनी ज्या आहेत त्या प्राइस वाढवणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. ओके. रिसर्चर IHS मार्केट ही कंपनी लंडन बेस्ड आहे. ग्लोबल इन्फॉर्मेशन ती प्रोव्हाइड करते, डेटा देते सगळ्यांना. लेटेस्ट इंडिया बिझनेस आउटलुक सर्वे, सध्याचा जो इंडिया बिझनेस आउटलुक सर्वे त्यांनी दिला, डायडॅश ऑन मंडे paints a dismal picture with sentiment having turned negative in June for the first time in the 11 years since it began polling businesses in the country and firms reporting a steep drop in confidence. बघा, रिसर्चर IHS मार्केट लेटेस्ट इंडिया बिझनेस आउटलुक सर्वे डायडॅश, काय येईल आन्सर? राहुल म्हणतायत सी, शेखर सी, जितेंद्र म्हणताय ए, गॅलेक्सी J2 Pro म्हणताय सी, विवो सी. ठीक आहे, काय येईल आन्सर? सी वाले करेक्ट आहे. रिलीज त्यांनी सांगितलंय म्हणून मग रिलीज हे जास्त करेक्ट असेल. सो लेटेस्ट इंडिया बिझनेसेस आउटलुक सर्वे रिलीज ऑन मंडे पेंट्स डिसाइडेड किंवा स्टेट किंवा सेड यांच्याशी रिलेटेड ऑलरेडी एक शब्द आलाय दॅट इज पेंट्स, म्हणजे ते सांगतात. मग सर्वे जो आहे तो काय झाला, रिलीज झाला, म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो लेटेस्ट इंडिया बिझनेस आउटलुक सर्वे रिलीज ऑन मंडे पेंट्स अ डिस्मल पिक्चर विथ सेंटिमेंट हॅव्हिंग टर्न निगेटिव्ह इन जून फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा 11 वर्षापासून जेव्हापासून IHS मार्केट रिसर्च करताय तेव्हापासून 11 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालंय, इट बिगॅन पोलिंग बिझनेसेस इन द कंट्री अँड फर्म्स रिपोर्टिंग अ स्टीप ड्रॉप इन कॉन्फिडन्स. असं पिक्चर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की या 11 वर्षामध्ये पहिल्यांदा असं होतंय की जेवढे पण बिझनेस आहे ते फक्त कन्सिस्टंट राहणं किंवा स्वतःला टिकवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यामध्ये एक खूप कमी कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण झालेला आहे. म्हणजे ओव्हरऑल इंडिया मधल्या सगळ्या बिझनेसेस मध्ये जरा कॉन्फिडन्स जो आहे तो स्टीप म्हणजे लार्ज अमाऊंटनी काय झालाय, ड्रॉप झालाय. ठीक आहे. Significantly, the survey shows that while employers are set to cut jobs to cope with त्याच्याशी सामावून घेणं, faltering means कमी होणारी, dash companies also plan to raise selling prices over the next 12 months to protect profitability. त्याचबरोबर सर्वे अजून असं सांगतो की एम्प्लॉयर्स हे बऱ्यापैकी सेट टू तयार आहेत कट जॉब्स टू कोप विथ फाल्टरिंग डॅश. सांगा. फाल्टरिंग डिमांड. ठीक आहे. बी. शेखर जितेंद्र बरोबर, आयशा डी. ठीक आहे, बी इज द करेक्ट आन्सर. बाकी बी ज्यांनी सांगितलंय ते करेक्ट आन्सर आहे. सो फाल्टरिंग म्हणजे कमी होणारी जी डिमांड आहे त्याच्यासोबत जर जुळवून घ्यायचंय तर ते जुळवून घेण्यासाठी काय गरजेचं आहे, जॉब्स जे आहेत त्याला कट करणं गरजेचं आहे. त्यासोबतच कंपनी अजून काय प्लॅन करतायत, सेलिंग प्राइस जी आहे ती वाढवली जावी जेणेकरून पुढच्या 12 महिन्यामध्ये आपली जी प्रॉफिटेबिलिटी आहे त्याला कुठेतरी काय करता येईल, अक्वायर करता येईल. जी पहिली पोझिशन होती ती आपल्याला परत मिळवता येईल. ठीक आहे. सो मग करेक्ट आन्सर असेल बी, बायको डिमांड. करेक्ट आहे. अँड लास्ट वन, विथ इन्फ्लेशन ऑलरेडी अबव द RBI 6% टार्गेट अप्पर बाउंड. RBI ला टार्गेट असतं 6% पेक्षा जास्त काय करता येत नाही त्यांना, इन्फ्लेशन वाढवता येत नाही. मग ते ऑलरेडी झाले 6.1%. मॉनिटरी पॉलिसी मेकर्स फेस अन इनव्हायबल चॉईस. मग अनडिझायरेबल, त्यांना इच्छा नसताना सुद्धा आता कोणताही चॉईस नाहीये. मॉनिटरी पॉलिसी बनवणारे जे आहेत त्यांना खूप जास्त फेस करायला लागतंय, स्ट्रगल करायला लागतंय की नेमकं याच्यामध्ये आता डिसिजन काय घ्यावं. का? कारण जे ठरलेलं होतं 6%चं टार्गेट त्याच्या आपण ऑलरेडी वरती निघून गेलेलो आहे. 6.1% जे आहे ते काय झालेलं आहे, इन्फ्लेशन झालेलं आहे. अ डॅश रेट कट टू हेल्प रिवाइव्ह इकॉनॉमिक मोमेंटम. जो मोमेंटम आहे त्याला रिस्कला फॅनिंग फास्टर. काय येईल सांगा, डायडॅश रेट कट टू हेल्प रिवाइव्ह इकॉनॉमिक.
AK-47 बी, AK-47 बी, इन्फ्लेशन शेखर घोडके बी, योगिता बी, गॅलेक्सी J2 Pro बी. एवढे जण बी म्हणताय म्हणजे बीच असणार आहे. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सो फर्दर यामध्ये जर अजून रेट कट केले तर इकॉनॉमिक मोमेंटमला मॅनेज करण्यासाठी जर रेट कट केले तर त्यामधून रिस्क आहे फॅनिंग फास्टर प्राइसेस गेन्स. फॅनिंग म्हणजेच काय असतं, फॅन करणं, त्याला काय म्हणतो आपण, एखादा कोळशांची वगैरे हे जे असतं त्याला आग लावणं म्हणतो, किंवा त्याला वे आउट म्हणजे जास्तीची स्पीड देणं त्याला. ठीक आहे. सो यातून काय होईल, जर प्राइस अजून कट करायला गेले तर त्यातून काय होईल, फॅनिंग फास्टर प्राइसेस गेन, जी पण प्राइस आहे ते अजून कमी होण्याच्या ऐवजी उलटा परिणाम सुद्धा होऊ शकतो, प्राइस अजून वाढू सुद्धा शकतील. अँड पुटिंग द इकॉनॉमी ऑन अ पाथ ऑफ स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन काय असतं बघा, स्टॅगफ्लेशन इज द टर्म दॅट इज डिराइव्ड फ्रॉम स्टॅग्नेशन अँड इन्फ्लेशन. मग स्टॅग्नेशन काय असतं, स्टॅबिलिटी, स्थिरता म्हणतो त्याला आपण, आणि इन्फ्लेशन म्हणजे वाढणं. मग स्थिरता आणि वाढणं. स्टॅग्नेशन म्हणजेच काय, प्रोडक्शन मध्ये स्टॅग्नेशन, प्रोडक्शन कमी होणं, आणि प्राइस जे आहेत त्या वाढणं, या गोष्टीतून स्टॅगफ्लेशन हे अस्तित्वात येतं. मग जर आपण असं केलं की इकॉनॉमिक वाचवण्यासाठी म्हणून रेट कट केले आणि पुन्हा एकदा इकॉनॉमिक मोमेंटम वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यातून खूप मोठी रिस्क आहे असेल की ज्या माध्यमातून प्राइस गेन सुद्धा वाढलं जाऊ शकतं, इन्फ्लेशन सुद्धा वाढू शकतं, आणि आपल्याला म्हणजे बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर बाकी सगळे जे प्रॉब्लेम्स आहे, प्रोडक्शन कमी असणं, अनएम्प्लॉयमेंट येणं, प्राइस वाढणं वस्तूंची, या सगळ्या गोष्टींना जे आहे तर काय करावं लागू शकतं, आपल्याला फेस करायला लागू शकतं. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज बी, फर्दर. FURTHER दोन होते ते, फार्दर आणि फर्दर. पण फार्दर हा ऍक्च्युअल डिस्टन्सशी रिलेटेड, आणि भविष्यामध्ये म्हटलं तर त्यानुसार बी फर्दर, FUR वाला. ठीक आहे. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर? पुन्हा भेटूया पुढच्या एडिटोरियल सहित उद्याच्या भागामध्ये. ओके, उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल.